एक कलाकार खूप जुना आहे पण मराठी सिनेमामध्ये पदार्पण करतोय. तो कलाकार म्हणजे सुमित राघवन आणि भार्गवी चिरमुले. खरं म्हणजे हे अष्टपुत्रे दाम्पत्य इतकं सजून धजून आत्ता फोटोशूटसाठी तयार होत आहे. हळूहळू प्रोसेस पुढे होतात संदूकच्या. पण अष्टपुत्रे तुमचा पहिला मराठी सिनेमा आहे. खूप जुने कलाकार आहात तुम्ही. पण ज्येष्ठ अभिनेत्रींसमोर तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे दडपण आलं का तुम्हाला? काय झालं ना, मी खूप इतका जुना कलाकार आहे म्हणून 1940 मधली फिल्म करतो. नाही, गमतीचा भाग वेगळा. पण खूप अतुलचं हे स्वप्न होतं. संदूक 12 वर्ष तो ही स्क्रिप्ट घेऊन आणि हा विचार घेऊन चालला आहे. आणि मीही म्हणजे पॅरलली मराठी चित्रपट करायचा नाही या विचाराने मी जात होतो. पण कुठेतरी मग आमचे ते रूळ जे आहेत किंवा विचार जुळले आणि अतुल ही स्क्रिप्ट माझ्याकडे घेऊन आला आणि मी तरांतुरीस त्याला म्हणालो की हो मी ही करणार फिल्म. आणि अतुल म्हणजे कसा आहे बघा ना की अतुल हा माझा खूप जुना मित्र. आम्ही एकत्र बालनाट्य केली, बालशिबिरातनं एकत्र वर आलो. मग कुठेतरी आम्ही तो दिग्दर्शनाकडे वळला आणि मी अभिनयाकडे वळलो आणि पुन्हा आम्ही एकत्र आलो. त्यामुळे म्हणतात ना लाईफ इज कम अ फुल सर्कल, तसं झालेलं आहे. आणि भार्गवीसारखी सशक्त अभिनेत्री, तिच्याबद्दल आपण तिच्या अभिनयाचं तर आपण कौतुक करतोच, प्लस ती उत्कृष्ट डान्सर आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला डान्स बघायला मिळणार नाही आहे भार्गवीचा. एक वेगळी भार्गवी रुक्मिणी अष्टपुत्रे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि सगळेच कलाकार म्हणजे शरद पोंक्षे आहे, अरुण आहे नलावडे, रमेश वाणी, राहुल मेहेंदळे, भार्गवी. तर त्यामुळे ह्या मराठी संचात काम करताना खूप मजा येते, खूप मजा येते. सन 1674 बाळकोबा अष्टपुत्रे, कोंढाण्याची लढाई. सन 1700 बाळकराम अष्टपुत्रे, मुघलांचा तख्त फोडला. सन 1721 बाळाजी अष्टपुत्रे, 1940 अष्टपुत्र्यांची परंपराच आहे अशी समृद्ध. मग या पिढीतच कशी काय लोप पावली ती तुमची समृद्धी? कुठे खुंटली ती वाढ? अष्टपुत्र्यांची 8वी पिढी मरण भात खाईल आणि धाराळूर होय. गमतीचा भाग म्हटलं तर तुझी मी बरोबरी अयोध्येच्या नामाबरोबर करतो, कारण त्याचाही वनवास करून सगळं काही मिळत होतं. तुझंही वनवास करून झाल्यानंतर लेकुरे उदंड झाली, वनवास करून झाल्यानंतर हा सिनेमा. म्हणजे वनवासच आहे का तुझ्या ह्याच्यामध्ये, की आता काही वेगळं काय अजून करायचं असेल तर परत एक 10-12 वर्ष चेहरा तसाच राहणार मात्र? नाही, आता इतकी वर्ष नाही लागणार. पण एक योग्य गोष्ट योग्य वेळी मिळायला ना खरंच वेळ लागतो. आणि ते आहे म्हणजे या बाबतीत, माझ्या बाबतीत तरी हे प्रूव्ह झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे की आपण 2015मध्ये आहोत. 1987 पासून मला मराठी चित्रपट असे विचारत होते. तर झाला त्याला बराच अवधी, 26, 27, 28 वर्ष झाली. 28 वर्षानंतर माझा पहिला मराठी चित्रपट येतो. मला म्हणालो सुद्धा माझ्या EPला, विद्याधर भावेला, की इंट्रोड्युसिंग सुमित राघवन म्हणूनच टाक, कारण माझा पहिला चित्रपट आहे. वय विचारू नका, पण इंट्रोड्युसिंग. हां, पण हा मराठी सिनेमामधला आमिर खान असं म्हणायला काही हरकत नाही की सगळं चोखंदळ बाबा, मला मिळेपर्यंत मी करणार नाही. या आमिर खान बरोबर काम करताना कसं वाटलं? मला माहीत नाही की आमिर खानबरोबर काम करताना नक्की काय वाटेल, पण सुमित बरोबर काम करताना मी अर्ध्या इंडस्ट्रीतल्या मुलींचा राग ओढवून घेतलाय. ओ हो, तू करतेस तो रोल. कारण इट्स नॉट अबाउट रोल. प्रत्येक वेळेला आपला रोलपेक्षा सिनेमा कसा होतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ही संपूर्ण टीम, विशेषतः सुमित, आणि आपण सुमितचं आत्तापर्यंत इतकं काम पाहिलं आहे की मला असं वाटतं की मराठी सिनेमात काम करणाऱ्या प्रत्येक हिरोचा वेगळा एक कॉमेडीचा एक वेगळा सेन्स आहे. मग तो भरत असेल, संजय असेल, तसं सुमितचा एक वेगळा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो मराठी सिनेमांमध्ये कमी दिसला आहे तो प्रकार. ज्या पद्धतीच्या क्लासेस आणि मासेसला सुमितचा म्हणजे एक आपण सुमितचा ऑडियन्स असं आपण ज्याला म्हणतो, तर त्या प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे की सुमित इतके वर्षांनी, कारण तो वेगवेगळ्या कार्यक्रमांचं अँकरिंग करताना आपण त्याला पाहिलं आहे, त्यामुळे आपल्याला नेहमीच असं वाटत राहतं की हा मराठी मोठ्या स्क्रीनवर कधी दिसेल. त्याच्या आधीच्या 2 हिंदी फिल्म्स पाहिल्यानंतर यू मी और हम आणि हॉलिडे, असं वाटत राहतं की अरे हा मराठी आहे तर यांनी एकतरी मराठी सिनेमा करावा. आणि या संपूर्ण टीमबरोबर आणि विशेषतः सुमितबरोबर काम करतानाचा एक आनंद खूप वेगळा आहे. एक खूप वेगळं शिकायला मिळतं की कशा पद्धतीने काम होतं, कारण तो ज्या इंडस्ट्रीतनं येतो तिथे प्रोफेशनलिझम हे रक्तात आहे आणि आपल्याकडे घरगुतीपणा हा खूप रक्तात आहे. तर त्याची सांगड त्यांनी इतकी छान घातली आहे सिनेमात, ते आम्हाला काम करताना खूप जाणवत होतं. आणि तो मराठी इंडस्ट्रीचा आमिर खान आहे की ना असं म्हणण्यापेक्षा तो आपला सुमित आहे आणि त्याच्याबरोबर मी काम करते आणि या पूर्ण टीमबरोबर काम करते. आय एम व्हेरी लकी. ऋषिकेशने अतिशय उत्तम स्क्रिप्ट लिहिलं आहे. अतुल माझाही जुना मित्र आहे
अतुलची पहिली सिरियल वेद, ज्याच्याबरोबर मी आणि अतुलने एकत्र काम केलं होतं, तेव्हापासून माझी आणि अतुलची ओळख आहे. पण काम संभव नाही एकत्र झालं, पण या निमित्ताने करता आलं, त्यामुळे खूप आनंद होतो. आणि ह्या सगळ्या टीमबरोबर काम करण्याचा आनंद वेगळा आहे. विद्या काय, आशिष काय, सगळे इट्स अ फन. म्हणजे तू आत्ता फोटोशूटच्या दरम्यान बघितलंच आम्ही किती टाइमपास केला. सो खूप मजा. आणि इट्स अ ड्रीम प्रोजेक्ट फॉर एव्हरी वन. आणि भार्गवी म्हणाल ते किती योग्य आहे की घरगुती वातावरण असतं मराठीत. म्हणजे आम्ही हे काल परवा भेटलेलो नाहीत. आम्ही सगळे ना एकमेकांना खूप आधीपासून ओळखतोय. भार्गवीला पण बरीच वर्ष ओळखतोय. शरदला मी जवळजवळ 20 वर्ष ओळखतोय, शरद पोंक्षेला. अरुणला तितकीच वर्ष ओळखतो. अतुल तर बालपणीचा मित्र आहे. त्यामुळे काही नाही, पार्ल्यातनं उठून कुडाळला जायचं, म्हणजे एका घरातनं उठून दुसऱ्या घरात जायचं, इतकं साधं सोपं सरळ होतं ते. आणि पुन्हा अजित ने म्युझिक केलेलं आहे, तर सगळं लिटरली. म्हणजे हा प्रश्न नेहमी विचारला जातो ना, तुम्ही विचारणार नाही, कारण तो आता घासून पुसून झाला की बॉलिवूडमध्ये कसं वाटतं आणि मग मराठी सिनेमात तुम्हाला कसं वाटतं. पण कुडाळसारख्या ठिकाणी हा सिनेमा शूट झाला आहे, स्वातंत्र्यपूर्व काळ आहे, तेव्हा ते अष्टपुत्रेच्या विषयामध्ये आता भरपूर दिवसांनी आलायस तू, कारण की शूटिंग झालेलं होतं. आता हे फोटोशूट आहे, हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी वाढलेली आहे मराठी सिनेमामध्ये, हे फोटोशूट किती महत्त्वाचं झालं आहे, म्हणजे पोस्टर किती महत्त्वाचं झालं आहे. आज सोशल मीडिया इतका ॲक्टिव्ह आहे, फेसबुक काय, ट्विटर काय, इंस्टाग्राम काय, तर त्यामुळे जितकं करू तितकं थोडंच आहे. आज झालं काय की इतके ऑप्शन्स आहेत एका व्ह्युअरकडे ना, एका प्रेक्षकाकडे इतके ऑप्शन्स आहेत की टेलिव्हिजन आहे, इंटरनेट आहे, फिल्म्स आहेत. तर त्यामुळे स्वतःचं प्रोडक्ट आपण हॅमर करणं ह्याला पर्याय नाही आहे. आणि ते माझ्या मते आमची टीम उत्कृष्टपणे समर्थपणे हँडल करते की सगळ्याच फ्रंट्सवरती ॲक्टिव्ह आहे. सोशल मीडिया असू दे किंवा थिएटर्स असू दे किंवा प्रिंट असू दे. तर त्यामुळे हो, आज काळाची गरज आहे. आणि पुन्हा एकदा इथे मी थोडं नमूद करू इच्छितो की माझे जे दोन, म्हणजे आमच्या सगळ्यांचेच 2 महेश आहेत या चित्रपटात, ज्यांनी तो काळ उभा केला. एक महेश कुडाळकर आणि एक महेश शेरला. महेश कुडाळकर आमचे आर्ट डिरेक्टर, महेश शेरला चे कपडे आम्ही घालतो. तर त्यांनी दिलेले घालते, तू त्यांचे घालशील. हा जो काळ उभा केला ना त्यांनी, तो लिटरली, म्हणजे कुडाळला तू आला असतास तर तुला जाणवलं असतं की अरे लिटरली आम्ही 1940 मध्ये आलो. अजितने ज्या पद्धतीनं शूट केलेलं आहे, अजित रेड्डीने, तर त्यामुळे ह्या 3 जणांचा म्हणून त्रिशूल, हा 3 प्रॉंग्ड अटॅक आहे. आणि हा खूप सुंदर दिसणार आहे स्क्रीनवर. भार्गवी, कॅरेक्टरकडे जाऊया, कारण तुझी भाऊक, सोशिक आणि चुलबुली सगळं बघितलेलं आहे. पण तू मगाशी म्हणत होतीस की मी हसले नाही आहे फारसे किंवा लाजले नाही आहे फारशी, दुसऱ्यांना लाजवलंय. तर ही काय आहे रुक्मिणी नक्की? मला असं वाटतं की ऋषिकेश जोशींनी जेव्हा मला सांगितलं की अतुलशी माझं बोलणं झालं, अतुल म्हणाला ऋषिकेश रायटर आहे, तू त्याच्याशी एकदा बोलून घे. तेव्हा मी त्याला फोन केला की ऋषिकेश काय रोल आहे, तू उठून जा शूटिंगला, शूटिंग कर आणि घरी ये. म्हटलं अरे पण मी काय रोल काय, तू जशी वसवसत असतेस ना आमच्यावरती तसंच तुला काम करायचं, तू जा फक्त तिकडे. तर मी म्हटलं अरे पण काहीतरी नाही, तू जा तिकडे. तर मग मी खूप मागे लागून स्क्रिप्ट वाचलं. पहिल्या 4 ओळी वाचल्यावर मला असं कळलं की आम्ही ज्या काही स्क्रीनवर प्रेझेंट होतो की बिचाऱ्या गरीब, तशा आम्ही कोणीच नाही होत. तू आता सगळ्यांनाच पर्सनली ओळखतोस, तर तुला सगळ्याच माहिती आहे. तर मला असं वाटतं कुठेतरी आम्ही जशा खऱ्या आहोत तसं हे कॅरेक्टर आहे की राग आला की स्पष्ट राग आला की नाही, तुम्ही उठा इकडनं आणि जा, गिळायचं असेल तर गिळा. हे जे एक बाईची एक चिडचिड असते ती आहे. फक्त आम्ही काळाचं भान ठेवलं की 1940च्या काळात बायको नवऱ्यावर किती चिडत असेल, चिडत खूपच असेल, शेवटी ती बायको आहे. पण ते घरातल्या घरात तिची भाषा, तिची बॉडी लँग्वेज ही काय असेल. पण जशी मी आहे अशी उठून जर मी 1940 सालात गेले तर मी कशी असेल, तसं असं म्हटल्यानंतर बिचारी काय करणार रुक्मिणी. ते तुझ्या काही तोंडची वाक्य ते आहेत, वराणा भात वगैरे ते तू केलेलं आहेस, ती तशीच अशी चिडलेली आहे का सारखी, किंवा का वैतागलेली आहे का, की असा धांदरट नवरा मिळालाय वगैरे असं काही आहे का त्याच्यात? हां, ते बेसिकली त्याला त्याच्या इतिहास, म्हणजे घराण्याच्या इतिहासाविषयी खूप आनंद आहे, पण तो तसा नाहीच आहे. त्यामुळे कदाचित तिने थोडी बॅकस्टोरीचा विचार केला तर तिने या घरात लग्न होऊन येते की जिथे असं खूप इतिहास आहे अशी आली आहे. आणि अचानक कळलं की नवरा त्याला कॉन्ट्रास्ट आहे, तो विरुद्धच आहे पूर्णपणे. मग तिची होणारी तडफड, आणि त्या काळातल्या बायका दुसरं काय करू शकतात, नवऱ्यावर चिडचिड किंवा मुलांवर चिडचिड किंवा मग भांडी आपटणे किंवा त्यांचा राग काढायचा तो मार्ग होता.
सो मला असं वाटतं की ही रुक्मिणी तशी आहे. प्रेम आहे नवऱ्यावर, नाही असं नाही, पण कुठेतरी आपला नवरा कमी कर्तृत्ववान आहे ह्याची एक चिडचिड जास्त त्या कॅरेक्टरमध्ये आहे. मग ती सगळ्याच बाबतीत निघते. मग नवऱ्याला काही बोलता येत नाही म्हणून मग पूर्वीच्या काळी काय बायका मुलाला मारायच्या, धडाधड दिसला मुलगा दे हाण त्याला, तसं हे कॅरेक्टर थोडंसं रुक्मिणीचं त्यांनी ठेवलेलं आहे. काय म्हणायचं या धांदरटपणाला? कसं आहे कॅरेक्टर? नाही, ह्याच्या ज्या 8 पिढ्या होत्या त्या सगळ्या म्हणजे एक एक त्यांनी रण गाजवलं होतं. म्हणजे लढाया जिंकलेल्या आहेत, एक तलवार आहे घरामध्ये, आणि ही ऐकीव माहितीच आहे त्याची की बाबा हां हे माझे 1657 मधले, हे माझे 1700 मधले, हे 1751. तर हे सगळं आहे त्याच्या डोळ्यासमोर आहे आणि तो डे ड्रीमर आहे. तो सारखं कौतुक करतो. बस तो त्याच जगात आहे. तो म्हणतो की नाही नाही मग आमची परंपरा ही अशी, आम्ही हे आम्ही ते, आणि म्हणतो गप्प बसा ना, वरणभात खा आणि गपचूप झोपा आता, चला उद्याचं बघा, ते पोराचं बघा, इतिहासात नापास झाला. हे इतकं ती सतत ह्याला जमिनीवर आणते आणि हा सतत हवेत उडतोय. आणि कुठेतरी एक पॉईंट असा येतो की जेव्हा खरंच तो ह्या अख्ख्या प्रकरणामध्ये आणि या आंदोलनात किंवा या रेव्होल्युशनमध्ये ना असा हळूहळू हळूहळू गोवला जातो. आणि तिकडनं मग ह्या पिक्चरला एक वेगळीच कलाटणी मिळते. अजित गो गो आता मी म्हणणार आहे तुम्हाला अख्ख्या देशातूनच. धर्मात जाऊन काहीतरी बोलायला जाऊ नका. ठेवलेत ना मुलाचे नाव भारू, तेवढे देशप्रेम खूप झाले हो. काही छुपे मार्ग असतात देशसेवेचे. मला सांग, देशसेवा करण्याचा मक्ता फक्त तुम्ही लोकांनीच घेतलेला आहे. मी खूप स्वप्न पाहिली देशासाठी. आता मला संघटनेसाठी काहीतरी भरीव असे करायचे आहे. याला पण घेऊन जा रे आजच्या मोहिमेला. द्या ह्याच्या हातात बंदूक. अरे पहिला शॉट जेव्हा झाला माझा आणि शरदचा होता, तेव्हा मला 1983चा माझा फास्टर फेणेचा पहिला शॉट आठवला. सुलभा मावशी अशी डिरेक्ट करत होती, थोडं मागेच होतं मी, आणि माझा शॉट होता एका गायीबरोबर. एक गाय होती, कपिला गाय. त्या कपिला गायीला मी सोडून आता चाललोय, पुण्याला चाललोय की अभ्यास करायला. आणि ती काही केलं, ती गाय जी आहे ती कोऑपरेटिव्ह ॲक्ट्रेस नव्हती. तर ती सतत आपली, मी जवळ गेलो की ती अशी अशी करून शिंग मारी किंवा काय. आणि मग सुलभा मावशी मागणं हसते आणि म्हणते, अरे सुबीर जरा काहीतरी थोडं अंजार गोंजार. म्हणजे की अगं असं काय करतेस तू, मला नाही करता येत, मी वाक्य बोलू. तर माझी त्रेधा तिरपीट उडाली होती. आणि एक्झॅक्टली तेच त्या डिग्रीचं नाही, त्या मात्रा ती नव्हती, पण जेव्हा इकडे मी पहिल्या शॉटला उभा राहिलो ना, तेव्हा हे सगळे फ्लॅशेस गेले डोळ्यासमोर. आणि लिटरली मी पहिल्यांदा अभिनय करत असल्यासारखा त्या शॉटसाठी उभा राहिलो. मी आणि शरद होतो, आणि इतके दिवस नुसते हिंदी डायलॉग्स बोलत आलो होतो ना, त्यामुळे सडनली मराठी डायलॉग्स बोलायचे. तसं मराठी खूप जुनं, त्यात जुनं मराठी, म्हणजे नाही आहे नाही आहे, पूर्ण शब्द बोला. गेटअप पण असं तुम्ही नॉर्मली आपण करत नाही. त्यामुळे तेव्हा जरा असं इकडनं असं जमीरमध्ये अमिताभ बच्चनच्या इकडनं असं घाम जातो ना, असं तसं माझ्या पण इकडनं असं थोडा घाम गेला. आणि मग तो पहिला शॉट झाला आणि मग हश. तू फार जवळून बघितलंस त्याला, पण शूटिंगच्या दरम्यान त्याचं लहान मुलासारखं होत होतं की माझं पहिलं पिक्चर आहे बाबा, असं काही विचित्र व्हायला नको, किंवा म्हणजे एक एक्साइटमेंट असते ती की बाबा सगळं होईल ते चांगलं होऊ दे. नाही, मुळात मला असं वाटतं जसं आम्हाला तसं होमवर्क खूपच छान होतं प्रोडक्शनकडनं, त्यामुळे तसं टेन्शन नव्हतं आम्हाला काही. जसं मलाही पहिल्या शॉटला खूप टेन्शन होतं, कारण आता आपण सिरियल्समध्ये इतकं इंग्लिश काय म्हणतात जरा थोडंसं ज्याचा इंग्लिशचा प्रभाव जास्त असतो असं मराठी असतं, असे उच्चार झालेत हल्ली सिरियल्समध्ये वगैरे सुद्धा. इथे उत्तम मराठी बोलायचं आहे, ब्राह्मणी मराठी बोलायचं आहे, एक टोन असतो, एक अनुनासिक स्वर असतो त्याच्यामध्ये, तो पकडायचा आहे. ह्या सगळ्याचं टेन्शन होतं थोडंसं. आणि माझाही पहिला सीन शरद आणि सुमित बरोबर होता. शरद बरोबर खूप काम केलंय, पण शरद हा एक असा ऍक्टर आहे ना, तो मोल्ड होत जातो त्या सेटवरती, त्या रोलप्रमाणे. त्यामुळे तो ऑलरेडी, आणि त्याला ती भाषा आवडते, त्याची मुळात तशी अगदी शुद्ध पोंक्षे असल्यामुळे त्याची ती भाषा होती. त्यामुळे
त्यामुळे तो ते भयंकर एन्जॉय करत होता आणि सुमितचं ऑलरेडी 2-3 दिवस शूट झाल्यामुळे तो थोडा रुळला होता. सो मला पहिल्या सीनच्या वेळेला खूप टेन्शन होतं की पुन्हा अतुलबरोबर खूप वर्षांनी काम आणि पूर्ण वेगळ्या धाटणीचं काम आहे हे. पण नाही, खूप छान वाटलं. पहिला शॉट झाल्यावर मी सगळ्यांना विचारलं की ओके वाटतंय ना, म्हणजे भाषा काय किंवा अप्रोच काय. तर म्हणे नाही 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 सगळं छान. आणि सुमितबरोबर टेन्शन आम्हाला दोघांनाही असं ह्याच्यासाठी होतं की ते एवढं अतुलचं स्वप्न आहे तर ते आम्ही आता प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. तर ते कुठेही असं होता कामा नाही की ह्या दोघांनी जर अजून बरं काम केलं असतं तर सिनेमा अजून चांगला पोचला असता. आम्ही आमच्याकडनं प्रामाणिक प्रयत्न करत होतो. त्यामुळे एक कलाकार म्हणून ती चलबिचल प्रामाणिकपणाची होती असं मला वाटतं. गुलामी करा तुम्ही, गुलामी. वामण्या वामनराव अष्टपुत्रांना वामण्या म्हणून संबोधतोस? तुला कल्पना तरी आहे का तू कोणाशी बोल? गुलाब रोज रोज आय प्लक इट फ्रॉम माय बिहाइंड पर्सनली. सगळे अष्टपुत्रे मुलखाचे बडबडपट हे जिवंत तरी आहेत, पण तुम्हाला बरे मेल्यानंतर शेकडो वर्ष गप्पा मारायची हौस. तुम्ही मगाशी त्या स्कॉट बद्दल अंमल जास्तच बोललात. घाबरतो की काय मी त्याला? 1751 कळलं. सन 1721 बास करा. सन 1700 महाराज जेव्हा संदुकीतनं हे ऐकलंय मी एकदा. पेटाऱ्यातनं निघाले. मराठी सिनेमा किती करणार आता? किती करणार? हा आम्ही वाट बघतोय म्हणजे अजून किती करणार? नक्कीच करणार, नक्कीच करणार. ह्याच्या पुढे काय आलेत आता? आलेत काही ऑफर्स आलेले आहेत, तर त्याच्यावर जरा विचार चालला आहे. अच्छा बरं, जाता जाता मला एक नक्कीच सांगायचं भार्गवीबद्दल की ती करवा देणारी अशी नाही आहे रुक्मिणी. मला खरंच सांगायचं आहे, एका सीन किंवा 2 सीनपुरती ती तशी आहे किंवा 3 सीनपुरती असेल. पण एक रोमॅन्टिक गाणं केलं आम्ही एकत्र, त्याच्यामध्ये खूप सुंदर तिने एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. किंवा शेवटचा जो टुवर्ड्स द एंड, आम्ही शेवटाकडे जेव्हा तो चित्रपट, तेव्हा तिची एक वेगळी छटा की कुठेतरी आतमध्ये तुटतंय तिच्या मुलाला. मी आता इथे सांगणार नाही काय आहे ते, पण खूप शेड्स भार्गवीनं खूप छान दाखवले. थँक्यू. प्रेक्षक म्हणून आम्हाला इट इज प्रत्येक वेळेला एक मेजवानी असते की सुमितचं काम बघणं. सो पण मेजवानी रोज नसते ना, त्यामुळे ती मेजवानीच असावी असं मला मनापासून नक्की वाटतं. नक्की थँक्यू. थँक्यू. लेकुरेला जितकी मजा आली होती तितकीच मजा संदूकला पण आली. परत एकदा अभिनंदन तुम्हाला सगळ्या टीमला आणि तुम्हाला दोघांना सुद्धा शुभेच्छा. तर आज शो टाईममध्ये इतकंच. अचूक बातमी ठाम मत पहा फक्त IBN लोकमत.